सर मी स्वतः काल जाऊन परिस्थिती पाहिलेली आहे. एकंदरीत चित्र असं आहे की कुणीतरी 20-22 वर्षापूर्वी काहीतरी छोटं मोठं ऍग्रीमेंट केलं होतं. परत ती व्यक्ती इकडे फिरकली नाही. त्यांनी त्रयस्थ दुसऱ्याच व्यक्तीला ते हा व्यवहार केलेला असं दाखवलंय. म्हणजे ही सगळी झोपडपट्टी माझ्याच मालकीची आणि मी कोणातरी हस्तांतरित केली असा सगळा विषय आहे. आता या लोकांची बेसिक तक्रार आहे बरं का खडगे साहेब, या लोकांची बेसिक जी तक्रार ती अशी आहे की ज्यांची घरं आहेत त्यांना डावललं जातंय, तिथे बोगस लाभार्थी उभे केले जात आहेत. बोगस लाभार्थी उभे करणे आणि आहेत त्या लोकांना वगळणे, हे दोन प्रॉब्लेम तिथे चालू आहेत. त्यामुळे आपल्याला पुन्हा नव्याने सर्वे करून मग आपण नव्याने हा सर्वे करायला लावू. जे कोणी तिथे राहत असतील त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची आपण काळजी घेऊ. नंबर 1 बरोबर. आता साहेब बरोबर, तर इथे ज्यांची घरे साहेब त्यांच्यावर अन्याय झाला नाही पाहिजे. डुप्लिकेट काही लोकांना तिथे उतरवलं जाते, तो एक भाग आहे. तिथं दादागिरी सुद्धा केली जाते आणि काही लोकांची घरं पाडलेली आहेत. मला सांगा, जोपर्यंत पूर्ण प्रक्रिया पास होत नाही तोपर्यंत कोणाची घर कशी पाडता येतील? दोन प्रकारे असते. एक तर समजा डेव्हलपर काय करतो की त्यांच्याबरोबर भाडेकरारनामा किंवा ट्रान्झिट व्यवस्था करतो. मग ते लोक सुमोटो म्हणजे स्वयंस्फूर्तीने हे करतात. मग काय होतं की सगळ्यात शेवटची स्टेज असते की आम्ही ते हार्डली 2-4 लोक राहिले, समजा एक 500 लोकांची झोपडपट्टी आहे आणि आपण अंडरस्टँडिंगने लोक ट्रान्झिट कॅम्प मध्ये जातात किंवा भाडं स्वीकारून जातात आणि मग जे फोर्सफुल इव्हिक्शन असतं ते एकदम शेवटची स्टेज आहे ती. याच्यात असं झालंय की सुरुवातीला जे काही 5-25 लोकांना तिथून बाहेर काढलेले, त्यांची घरं पाडून म्हणजे परत तिथे आले नाही पाहिजे अशी काळजी घेतलेली आहे की त्यांचे भिंती पाडून टाकल्यात. त्यांना ज्यावेळी दुसरीकडे भाड्याने पाठवले राहायला 5,000 रुपये भाडं दिले जाते. तिथे पिंपरी चिंचवड शहरामध्ये जर 5,000 रुपये भाड्याने कोणाला रूम भेटली नाही, किती दिलं पाहिजे त्यांनी? भाडं किती दिलं पाहिजे? जाधव साहेब याच्याच बाबतीत गव्हर्नमेंटने नॉर्म दिलेलं आहे. तिथल्या रिलीज एक्नरच्या नियमानुसार जे काही कॅल्क्युलेशन लागलं आपण ते परत कॅल्क्युलेट करायला, तो काही 5-6-7 हजार रुपये पुण्यात सुद्धा ते आमच्या नॉर्म्स प्रमाणे 7,000च्या पुढे जात नाही. मग साहेब कसं करूया आपण, जे काही नॉर्म्स असतील त्याप्रमाणे ते भाडं मिळालं पाहिजे. दुसरी गोष्ट, जोपर्यंत सर्वांची अनुमती होत नाही, जोपर्यंत सर्व यात सामील होत नाही तोपर्यंत कोणाचे घर पाडू नये एवढंच आपल्याला करता येईल. एवढं तर करता येईल. आपलं सर्वे होऊ द्या. सर्वेच्या बाबतीत, पात्रतेच्या बाबतीत पुरावे हे करा आणि मग नंतर परत आपण एकदा परत 8-10 लोक आणि आपण परत एकदा बसू सर्वे करूच आपण. सगळ्यांना लाभार्थी जे आहेत ते जे ओरिजिनल आहेत ते तर सगळे येतीलच, त्यात आणूच आपण ते बरोबर. परंतु पहिल्यांदा सुरुवातीला साहेब 2-4 लोकांची घरं पाडली तर तो दशरीचा कार्यक्रम आहे की बघा तुम्ही सह्या करा, यात सामील व्हा, नाही तर तुमची घराशी पाडून भाडं पण देणार नाही. ही जी साहेब दंडेलशाही आहे ना, याला या नागरिकांचा विरोध आहे. आणि कोणत्या नागरिकांचा विरोध असेल